तुम्हाला गुड्डी दीदीचं लग्न आम्हाला छान वाटते आणि मी श्रद्धा बायलॉग यूट्यूब चॅनल माझा कसं वाटते तुला आजची वरात आणि आजची हळद तू वडापाव खातेस तुला आवडतो वडापाव कसं बनवलाय वडापाव आज टेस्ट करून बघ तू माझ्या बहिणीची काय हळद अच्छा ओके बहिणीची हळद आता नाचून भूक लागलेली आहे मामा आणि अण्णाचा नाचून भूक लागलेली आहे एन्जॉय करा छान असा वडापाव असा वडापाव 10 रुपये पुन्हा खाजा 10 रुपये वाड्याचा शांताबाईचा वडापाव तुम्ही पण या छान आहे माया मामी वडापाव खात आहे तिला विचारा कसं वाटते वडापाव कसा आहे छान वडापाव आहे पुन्हा डबल वडापाव खाते का छान आहे हॅलो ज्योती हाव आर यू कशी वाटतेस तू कोणाची हळद कशी वाटली तुम्हाला तुमच्या भाचीची हळद छान मस्त मज्जा केली एन्जॉय तुम्हाला नवऱ्याचा डान्स कसा आवडला तुमच्या छान केला आणि तुमच्या भाचीचा डान्स मस्त तुमच्या भाचीवर तुमच्या नवऱ्याने कसा डान्स केला मस्त केला आवडला की नाही एकदा तुम्ही प्रतिक्रिया देऊन बघा कशी एकदा स्माईल आणि अशी दाखवा वडापाव कसा खाताय शांताबाईचा वडापाव थँक्यू आणि एकदम मस्त म्हणता लाज खाली आहे का म्हणजे लाज सगळं अशी शायनेस आणि हाय हाव आर यू करायचं चेस करा गुड्डी दीदीसाठी आणि तिच्या युट्यूब साठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू ओके चल बाय यू लाईक हल्दी भाजीची हल्दी पोट भरले तुमचं खूप थँक्यू त्यासाठी तुम्ही एक छानशी स्माइल द्या बरं मला चेस करा आणि श्रद्धाज वर्ल्डला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अण्णा कसं वाटतं तुम्हाला छान कशी वाटली तुमच्या मुलीची हल्दी अजून वडापाव पण खाल्ले अजून काय केलं तुम्ही जय श्रीराम होते का रामकृष्ण माऊली होते का कसं वाटले हळद आजची तुम्हाला कशी वाटते आम्हाला एन्जॉय केलाय मामा आहेत मुलीचे आम्ही एन्जॉय केलं खूप एन्जॉय बाप आहे तुम्हाला कशी वाटले तुम्ही एन्जॉय केलं आपण दाखवा जरा स्माइल करून थँक्यू आजीबाई तुम्ही काय केलं नातीची हळद कशी होती किती डान्स केला काय खाल्लं जिलेबी खाल्ली तुम्ही जिलेबी आवडली जिलेबी कशी होती नातीसाठी कसं असू जाते ना तुम्ही नातीसाठी काय आशीर्वाद द्या ना तुम्ही थँक्यू छोटीशी स्माइल थँक्यू हॅलो हाय शिवानी स्माइल शिवानी हाव आर यू कसं वाटतं तुम्हाला तुम्ही तसं सहकुटुंब सहपरिवार आलात छोटेसे लहान मुलाला 2 महिन्याचे लहान मुलं घेऊन आलात तुमच्या मुलीसाठी ना बरोबर ना तुमची मुलगीच आहे ना गुड्डी हा त्या मुलीसाठी तुम्ही काय सांगू शकता थँक्यू तुम्ही एन्जॉय केलं एक श्रद्धाजीच्या श्रद्धाज वर्ल्ड साठी तुम्ही काय सांगता मेसेज द्याला तुम्ही एक छानशी स्माइल द्या बरं थँक्यू शाबाश तू सांगा थँक्यू आजी थँक्यू
क्लॅप करा. इंजिनियर संदीप कडू एक नंबर झाली. नंबर काय काय एन्जॉय केलं तुम्ही सांगू शकता? कसा एन्जॉय केला तुम्ही सांगू शकता का मला? वडापाव जिलेबी खाली भेटली. काल काय 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 खाल्लं तुम्ही? काय परत काय घाला सांगा बरं आम्हाला. आमच्या सोनुलीची बरा काय आठवत नाही, पण आज वडापाव घाला. डान्स एक नंबर गेला बस. शाबास. त्यासाठी चांगली स्माइल द्या बरं. कशी स्माइल द्या? चष्मा काढून द्या बरं. तुम्ही चष्मा काढून द्या बरं तुम्ही स्माइल. शाबास. थँक्यू सो मच. आता बघा, तिच्या बहिणीची हळद आहे आणि हिचं नाव वैष्णवी. ती आज काय प्रतिक्रिया करते त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असेल. तिने बघा कशी लाजते, कारण की तिच्यावरती पण ती पाळी येणार आहे. लाजत नाहीये, मग ती पण सांगणार कसं एन्जॉय केलं तुझ्या हळदीची. ही ती सेम आहे. चांगली स्माइल दे बरं. तुला नाही प्रतिक्रिया देत आहे तर चांगली स्माइल दे. तू क्लोजअपची ऍडव्हर्टाईज देत नाही बरं का. शाबास. ही तुझी श्रद्धाच वर्ल्डला कंटिन्यू राहणार. थँक्यू. बाय. ते चिपरे, आपलं चिपरे आणि दुसरे युट्यूबर चॅनल यांचं नाव आहे आयुष टेरे आणि आज आपलं छोटीशी ऍक्टिंग करून दाखवणार आहे. त्यांच्या मेवणीची आज काय आहे? हळद. ते छोटे मेवणे आहेत त्यामुळे ते दाखवणार मस्त ऍक्टिंग करून. तर तुम्ही सांगा प्रतिक्रिया द्या बरं बघू. का तुला रडू येते? मग काय होतंय तुम्हाला? अजून काय काय होते? उद्या काय काय एन्जॉय करणार तुम्ही? काय काय करणार? थँक्यू. छोटी स्माइल. थँक्यू सो मच. हॅलो 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 मावशी. हाय हाय मावशी. कशी आहेस तू? तू रुसलीस का? आमच्याकडे का नाही डान्स केला? कसं केलं? दाखवशील का ऍक्शन करून? असाच केला. तू तुझ्या मुलीसाठी काय काय शुभेच्छा देशील? थँक्यू. छानशी स्माइल दे एक बरं बघू. थँक्यू. कंटिन्यू. तुमचं नाव सांगा बरं. तुमचा परिचय द्या. शाबास. दोन्ही हात करून आशीर्वाद देशील ना मला? थँक्यू सो मच. धन्यवाद तुमचे. आजी आहे एकदम फेवरेट, सगळ्यात लाटची आजी आहे, पण तिला रुसकी आजी आहे. तुझी प्रतिक्रिया काय आहे ते बघूया आपण आता. हा, तुला किती प्रेम पाहिजे सांग बरं बघू. तुझ्या नातीसाठी काय काय आशीर्वाद देशील तू? थँक्यू आजी. थँक्यू. असं शांत बाळ. ती बघतो बोलती माझे बघ, तिची 2 लेकरं पण तिच्यासोबत आहे आणि 2 वर्षात तिच्यावर बघ 1 वर्षात लेकरू पण आहे आणि 2 किती वर्षाचा तुझं आयुष्य? हा 10 वर्षाचा. आणि तू सगळ्यात भारी तबला वाजवतो बरं का. आता ती तिच्या कुणासाठी देशील? मुलीसाठी ना. बरं मुलगीच लागते ना तुझी, मग मुलीसाठी काहीतरी सांगशील ना, शुभेच्छा देशील? एवढंच. छानशी एक स्माइल देशील सगळ्यांनी. थँक्यू. ही सगळ्यात मुलीची सख्खी आत्या आणि सगळ्यात फेवरेट आत्या आणि डान्सिंग ऍक्टर. हा, मला सांगा बरं मला कसं वाटतं तुमच्या आयुष्यात? अजून काय काय केलं? जिलेबी नाही. मुलीसाठी फ्युचरसाठी काय काय शुभेच्छा देशील तुम्ही तुमच्या भाजीच्या? थँक्यू. छानची स्माइल द्या बघूया एखादी. ही पहा आमची
आजी आणि ती आज तिच्या नातीच्या हळदीसाठी जी आलेली आहे. कमीत कमी 20 किलोमीटरचा प्रवास करून इथे आलेली आहे. ती त्यांच्या मुलीसाठी किंवा नातीसाठी एकदम छानशा शुभेच्छा देणार आणि खूप छान असं नाव घेते. बघा, सांगा बघू आजी, तुम्हाला कसं वाटलं तुमच्या नातीची हळद आज? सगळा समाज राहावा, राहावा, मस्तपैकी राहावा, सगळ्यांसाठी वाट वाढावा, कल्याण व्हावा, चांगलं राहावा, चांगलं वागावा, चांगली अपेक्षा राहू दे. आजी, तुमच्या नातीसाठी एक छानसं असं नाव घ्या ना, जे जुना काळ तुमच्या पद्धतीत घेतात तसं आम्हाला पण राहू द्या, आठवणीत राहील असं. शांताराम शांतारामराव पुढे सवायला तुमचं